श्री अजीव यशवंत पाटील यांना सर्वाधिक मते 71 प्राप्त झाली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19(1) व महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2005 मधील नियम 7(7) अन्वये मी डॉक्टर इंदुराणी जाखड पीठासन अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी दिनांक 3 फरवरी 2026 पासून पुढे पहिल्या सत्रासाठी श्री अजीव यशवंत पाटील हे रितसर निवडून आल्याचे घोषित करण्यात येत आहे। नमस्कार, आता आपण वसई विरार महानगरपालिकेमध्ये उपस्थित आहोत आणि आपण एकदा इथे कॅमेरा फिरवू आपण पाहू शकतो हा जल्लोष जो आहे तो बहुजन विकास आघाडीचा आहे। तब्बल 5.5 वर्षांनंतर जे आहे ते वसई विरार महानगरपालिकेला अखेर आपला महापौर मिळाला। प्रशासकीय राजवट नंतर बहुजन विकास आघाडीने संबंध महाराष्ट्रामध्ये राजकीय गोंधळ सुरू असताना आपला वसई विरारचा गड राखला आणि या ठिकाणी तब्बल 5.5 वर्षांनंतर अजीव यशवंत पाटील हे महापौर म्हणून घोषित झालेले आहेत, तर मार्शल लोपेस यांना उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण घटनेचा जल्लोष आपण पाहू शकता। या ठिकाणी जे पिवळे वस्त्र पिवळे फेटे घालून बहुजन विकास आघाडीचा जोरदार जल्लोष सुरू आहे। आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचेच काही लोक आहेत जे आपल्या महापौर पदाचा जो महापौर बसलेला आहे त्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आहेत। काय सांगाल, काय आहेत भावना? लोकशाहीचा विजय झालेला आहे। स्थानिक उमेदवार स्थानिक पक्षाला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि लोकशाही या निमित्ताने पुन्हा एकदा चिरायू झालेली आहे। कसं वाटतंय, अजून कसं वाटतंय? एवढंच सांगेन की विकास कामांना गती मिळणार आहे आणि ज्या प्रशासकीय राजवटीमुळे कामं राहिली होती ती 100% कामं होतील असं नाही, पण आपण 100% प्रयत्न मात्र करू आणि प्रत्येक कार्यकर्त्याचा हा विजय आहे, वसई तालुक्याच्या जनसामान्यांचा हा विजय आहे। काय सांगाल? मी येते काय सांगाल, कसं वाटतंय, क्या लग रहा है, क्या कहेंगे? नहीं, बहुत अच्छा लग रहा है। सबसे अच्छी बात यह है कि हमारे बहुजन विकास आघाड़ी के महापौर उप महापौर बैठे हैं और जो ये आजू पाटिल जी है वो भी बहुत अच्छे हैं और मार्शल लोपेस दादा है वो भी बहुत अच्छे हैं। तो हमारे एरिया का विकास हो और हमें क्या चाहिए। महानगर पालिका के रुके काम अब होंगे, क्या लगता है, कैसा लग रहा है? हाँ, होगा ना। हमारे आज तक जो भी वसई विरार में काम हुआ है हमारे लोक नेता आदरणीय हितेन जी ठाकुर द्वारा ही हुआ है, बहुजन विकास आघाड़ी के माध्यम से हुआ है और आगे भी हमारे अप्पा के ही माध्यम से काम होगा। बिलकुल, आपण पाहू शकता हा महिला वर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलेला आहे। काय वाटतंय, कसं वाटतंय? अजू पाटील हे उपमहापौर झाले. खूप भारी वाटते। अजय सरांचा विजय खूप भारी वाटतं, अभिमानाची गोष्ट आहे। त्यातला पण प्रेम आहे, पिवळा सिटी पण आहे बहुजन विकास आघाडीचा मस्त वाटतं, खूप भारी वाटतं आणि आम्ही जिंकल्यासारखं वाटतंय आम्हाला। आता बहुजन विकास आघाडी तर जिंकलीच आहे आणि तब्बल 5 वर्षानंतर प्रशासकीय राजवटीनंतर तुम्हाला तुमचा महापौर बसवता आला, कसं वाटतंय? आणि ते पण अजू पाटील आहेत। खूप छान वाटतंय आणि सर सगळ्यांना सारखा समानतेने निर्णय देतील असेच ते आहेत, त्यांचं नेतृत्व तसं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप त्यांच्यावर विश्वास आहे की खूप चांगली कामं याच्या पुढे होणार आहेत। धन्यवाद। आपण जर पाहिलं तर आम्ही जिथे उपस्थित आहोत तिथून बाहेर आपल्यापर्यंत कदाचित आवाज येत नसेल, परंतु ढोल नगाडे आणि फटाके हा जल्लोष साजरा करण्यात येत आहे। पाहण्यासारखं असेल की येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे बहुजन विकास आघाडी आपल्या सत्तेचा वापर करते, कारण गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचा प्रश्न असू दे, अनेक कामं पालिकेमध्ये रखडली होती, आता कुठेतरी ती होतील हे जनसामान्यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वास बसतानाचा दिसत आहे। आणि पाहण्यासारखं असेल हा जल्लोष कुठपर्यंत जातो। धन्यवाद।